अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातलेला आहे। अनेक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागलेले आहे। सध्या मी नांदगाव खंडेश्वर या तालुक्यामध्ये आहे आणि या तालुक्यातील अनेक गावांना या पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। काही नागरिक सध्या आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर पाठीमागे बघितलं तर तलाव आहे का शेत आहे हा मोठा प्रश्न पडतोय। अक्षरशः 2 ते 3 किलोमीटरपर्यंत शेतामध्ये पाणी झालेलं आहे। काय नुकसान झालंय? ही सगळी दिसते तुम्हाला हे तलाव सदृश्य परिस्थिती, हे सगळं नदी नसून हे शेती आहे। हे जे दिसते तुम्हाला समोर हे निंबूची बाग आहे। ही निंबूची बाग पूर्ण दबलेली होती रात्री। हे खरबीगुंड गाव आहे। खरबीगुंड धानोरा शिखरा हे गट ग्रामपंचायत आहे आणि हे जे समोरचं जे विहिरीचं आहे, विहिरीवर पूर्ण पाणी आलं आणि शेतकऱ्याचं असं नुकसान आहे की शेतकऱ्याची शेती पूर्ण खरडून गेली आणि खरडून गेली म्हणजे अशी झालं का पुन्हा तिथे शेती करता येणं मुश्किल आहे। म्हणजे हे पाणी ओसरून गेल्यानंतरही शेती करता येणं मुश्किल आहे। स्प्रिंकलरचे पाईप शेतात पडले होते कारण मधात गॅप होता। मधात गॅप असल्यामुळे काय झालं की नदीतल्या मोटरा पहिले सुरुवातीला शेतकऱ्यांनी काढल्या होत्या, नंतर त्या टाका लागल्या, नंतर टाकल्यानंतर पाणी चालू होतं समजा शेताला देणं, त्याच्यामुळं पाईप वगैरे तसेच पडलेले होते। असं अचानक पाऊस इतका येईल याची काही माहिती नसल्यामुळं हे अचानक पाऊस आला आणि ते पाईप सहित स्प्रिंकलरचे पाईप, मोटरा, सगळं पाईपलाईन हे सगळं वाहून गेल्या आणि शेतीमालाचं तर एवढं नुकसान आहे की शेती पूर्ण अजूनही तुम्हाला समोर दिसत आहे का अजूनही पाण्यात आहे। 36 घंट्यापासून पाण्यात असलेलं पीक हे काही समोर कामात येणारं नाही आहे। ठीक आहे, आता काही प्रशासनाने तुमच्यासोबत संपर्क साधलाय का? काय मदतीचं आव्हान त्यांच्याकडून काय करण्यात आलेलं आहे का? अजून प्रशासनाचे कोणतेही माणूस आतापर्यंत इथे आले नाही। फक्त आता ठाणेदार साहेबाची एक गाडी आलेली आहे नांदगाव खंडेश्वरवरून। आतापर्यंत प्रशासनाचा एकही माणूस इथपर्यंत आलेला नाही। खरं तर आपण बघितलं तर जून असेल, जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत पाऊस नव्हता आणि अगदी पावसाने थैमान घातला। यापूर्वी एवढा मोठा पाऊस कधी पडला होता का? नाही, या वर्षी तर कधीच पडला नाही। याच्या अगोदर एकदम 88 मध्ये पाऊस आला होता असा। 88 मध्ये आला होता, तो त्यांनाही एवढं रौद्र रूप धारण नव्हतं केलं। पण याच्या अगोदर कसं होतं की मधात गॅप पडत नव्हती, त्याच्यामुळे आम्ही मोटरा वगैरे पाईपलाईन हे शेतात टाकत नव्हतो। आम्ही पावसाळा सुरू लागते त्याच वेळेस सगळं घेऊन जात होतो। पण यावेळेस काय झालं की अचानकपणे हा पाऊस आला, मधात गॅप होता, त्याच्यामुळे अचानकपणे पाऊस आला, त्याच्यामुळे आमचं सगळंच वाहून गेलं। आणखी काही नागरिक या ठिकाणी आहेत, आपण त्यासोबत चर्चा करू। नक्की काय तुमचं या ठिकाणी पावसामुळे नुकसान झालंय? पावसामुळे शेतीचं सगळंच नुकसान झालं। पाईप, पिंकर, वॉटर सप्लायची लाईन वगैरे सगळी तुटली व जे पंप वगैरे होते नदीमध्ये ते पण वाहून गेले। काही शेतकऱ्यांचे जे पिंकर वगैरे होते, पाईप वगैरे ते पण वाहून गेले। ते निंबूचे शेत वगैरे आहे ते वाहून गेले। आता हे तर काही अरजणारच नाही आणि प्रशासन वगैरे इथे तर काही आलंच नाही। खरं तर या पावसाच्या प्रवाहामुळं जो पाण्याचा जो प्रवाह होता, विद्युत प्रवाहित करणारे जे पोल आहे तो अक्षरशः उलमडून पडलेले आहेत। अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे, शेतात पाणी आहे। आता यावरती प्रशासनाने तुम्हाला काय आश्वासित केलंय? नाही, प्रशासनानं कुठल्याच गोष्टीने आश्वासित केलं नाही। कालपासनं रात्रीपासनं पाऊस सुरू, काल दुपारी 3 वाजतापासून नांदगाव तालुक्यामध्ये पावसानं थैमान घालणं सुरू केलं। आज सकाळी 10 वाजले परंतु कुठल्याच प्रशासनाचे अधिकारी पोहोचले नाही, कुठलं आश्वासन नाही। शेतकऱ्यांसह गावातील नागरिकांचं अन्नधान्य पूर्ण घरातलं निघून गेलेलं आहे, कपडे ओले झालेले आहे, कृषी पंपाच्या लाईनी कटलेल्या आहे। परंतु अद्यापपर्यंत तहसीलदार असेल, SDO असेल, शासनाचे प्रतिनिधी म्हणून कुणाचीही मदत या ठिकाणी पोहोचलेली नाही आहे। आपण बघू शकतो की शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो। सध्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणि दुसरीकडे त्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी उभं राहिलं तर चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। प्रशासनानं आमच्या जे नुकसान झालं आहे त्याची योग्य दखल घेऊन आम्हाला मदत करावी असं आव्हान सुद्धा शेतकरी सध्या करत आहेत। कॅमेरामॅन अनिकेत सोबत लक्ष्मण जाधव, ट्युन मराठी, नांदगाव खंडेश्वर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।